तेल टाकते ना. थोडंसं 3 पळी तेल टाकलंय. मोहरी 1 चम्मच, नाही कमी. 1 जिरं म्हणजे अर्धा 1 चम्मच मोहरी, हे जिरं टाकलं. आणि आता काय हिंग. हे बटाटे आहेत ना मम्मी 6. आता काय हे कट करते. हे शिटी किती मम्मी हे घेतली हे बटाट्याला बॉईल करण्याला? 6. ते स्टीलमध्ये ते जास्त लागते ना, 8-9 लागतात हे कधी कधी. आणि तो दुसरा असतो तो हे कुकर, ते हे त्याला 4-5च लागतात. आज तुम्ही मम्मी हे कमी घेतले बटाटे. बटाटे टाकते. एकदम बटाटे साल बिल ते काढलंय ना मम्मी हे याचं. बटाटे टाकले उरलेले. हे मटारचं काय केलंय ग मम्मी? बॉईल केले. बॉईल केले हे मीठ टाकून. आणि शिटी किती? 2 ना? 2 शिट्या. मम्मी ते मटारचं सांग ना, की असं सोललं आणि जर ते लगेच केलं तर ते हा नरम, हा चांगले शिजतात ना. दिले ना आता हे थडथडीत बनतात ना. हे काय मम्मी? मिरचीची पेस्ट आहे ना फक्त 1 चम्मच. अजून 1 अर्धा चम्मच. हे काय मम्मी? आलं लसणाची पेस्ट 1 चम्मच. मीठ 1 चम्मच. हळद अर्धा. हे कढीपत्ता आत्ता टाकते, हे विसरली टाकायला. आणि हे काय? कोथिंबीर. हे मिक्स करायचं ना मम्मी फास्ट मध्ये, हाय फ्लेम मध्ये. मग झालं ना 5 मिनिटं करायचं का मिक्स? 2-3 मिनिटं. अच्छा, 2-3 मिनिटं असं मिक्स करायचं. हे कसं मम्मी ते हा मटार ते डीप फ्रीजरमध्ये टाकले ना की ते चांगले राहतात. आणि असं सोलून असं ते खाली बिली काय म्हणजे असं फ्रीजच्या हे जिकडे नाही आहे काय हे म्हणजे असं ते नाही ठेवलं तर एकदम ते थडथडीत बनतात ना. बॉईलच नाही काय होत. मग ते त्याला 4-5 हे शिटी बिटी काय हे मारायला लागते. त्याच्यापेक्षा ते आणायचं, सोलायचं आणि हे यूज करायचं. नाही तर मग ते डीप फ्रीजरमध्ये टाकून द्यायचं. मॅश करते ना मम्मी तू अजून. आता काय हे थंड करत ना ठेवायचं हे 15-20 मिनिटं. आणि मग ते हे करायचं, शेप द्यायचे. आणि मग ते हे तळायचे. मम्मी ते लास्ट टाइम ते तुम्ही काय केलेलं, ते मटार बॉईल केलेले आणि 2 दिवसानंतर ते खराब ना काय हे होत आलेले ते हे मटार. हे म्हणून ते बॉईल पण नाही काय हे करून काय ठेवू शकत मटार. झालं मम्मी हे 3 मिनिटं हाय फ्लेमवरती हे मॅश केलं तुम्ही. आता झालं ना हे. आता काय गॅस बंद केलंय. हे डिशमध्ये काढणार ना हे थंड करायला. हे 15-20 मिनिटं. हे नंतर त्याचे हे करायचे, गोळे करायचे. नंतर टाकते. जोपर्यंत ते थंड होते तोपर्यंत ते मम्मी आपण काय करायचंय ते हे बेसनाचं काय पेस्ट ना बॅटर करायचं. हे किती चम्मच टाकले? 4. हे काय? हे तांदळाचं पीठ 1 चम्मच. हिंग 1 चम्मच. मीठ. बेकिंग सोडा. तापलेलं तेल आहे ते टाकणार ना 3 चम्मच. 3 नाही तर 2 चम्मच वगैरे टाकू शकतो. गोठळे पण निघून जातात. 3 चम्मच टाकले. हे काय आता पीठ हे करते ना थोडंसं बेसनमध्ये तेल. हे मम्मी ते थंड होईपर्यंत हे आपलं ना होऊन जाईल हे बॅटर. यालाच लागतील काय ते 15-20 मिनिटं मम्मी प्रॉपर हे करायला बॅटरला.
आता काय पाणी टाकणार थोडंसंच ना मम्मी. हे घट्ट करायचं असतं ना बॅटर वड्याचं ना. हे ब्रेड पॅटीसचं काहीतरी ते पातळ करतात ना एकदम पाण्यासारखं. बाहेरच्यांचे ते कसे बनतात काय माहिती हे वडे ना मम्मी. ते काय नाही, नुसतं मीठ टाकतात, बाकी काय नाही. कोण हळद टाकते, काय मीठ टाकतात आणि तेल बिल काय नाही. काही जण सोडा टाकतात, काही जण नाही टाकतात, नुसतं मीठ टाकतात. पाणी का झालं. अजून लागेल का मम्मी पाणी. झालं बघ हे घट्ट. थोडंसं काहीतरी हे पातळ करायचंय. बस झालं. किती टाकणार. हे भयानक टाइम लागतं ना मम्मी हे ते गोठळे चाळलेलं हे असलं ना, फोडायला. चाळलेलं असलं तर होते पटकन. ते चाळलेलं काय ते आता नसलं आणि हे गोठळे डायरेक्टली बांधतात. टाकलं तर हे असे हा गोठळे काय बनतात आणि ते फोडायला मम्मी ते खूप हे टाइम लागतं ना, म्हणजे एकदम ते पिठी पातळ साखर आणि करायला. हे बेसन चाळायला लागतं. ते पिठी साखर तर ती काय ती पहिले नंतर लागते खडे चाळायला. बांधतात. हा हे बेसनाचं पण सेम आहे मम्मी. एकदा चाळून काय ते फायदा नाही. हा ठेवलं घेतल्यानंतर तरी थोडे हा होतात गोठळे. वेळेला चाळलं तर नाही. पण ते सारखं कोण मम्मी ते हा करत बसणार ते ना मम्मी. हे चाळत कोण बसणार एकदम. अजून लागेल ना थोडंसं पाणी. थोडंसं पाणी अजून. परत थोडंसं पाणी घेते ना. जास्त पातळ नको मम्मी, परत ते एकदम हे पातळ काय होऊन जायचं पीठ. परत पीठ टाकायचं. टाक थोडंसं पीठ. परत पीठ टाकणार मम्मी ते पीठ. आता नाही ना हे गोठळे. आता काय हे गोळे केलेले ते सोडते बेसनामध्ये. 5 टाकले. आता काय करते, गरमच आहे ना तेल. लहान हे केलं का गॅस. टाकले ते पलटी पण मारलं लगेच शिजल्यावरती एक साईडनी. तू मम्मी बरं हे लेफ्ट हँडनी करते ना पलटी. काय कायना नाही जमत असं, म्हणजे पाण्यामध्ये हात धुवा मग परत ते टाका वडे. हे मम्मी ना काय ते बाहेर असतेच हे चांगलं वाटते. हे वडे वगैरे घरी करायला एकदम हे किटकिट आहे ना आई प्रोसेस. म्हणजे हे समोसा काहीतरी हे किटकिट आहे. हे वडे वगैरे तुला काय हे सिंपल वाटतात. समोशामध्ये कसं हे मैदा बेदा. जास्तच मोठे झाले मम्मी ना वडे. आता काय हे पण टाकले 3. आता काय हे काढते. हे किती मिनिटं ग मम्मी. 2च मिनिटं ना. 2 मिनिटांनी हे बघ हे झालं एक वडा. ते तेल काय ते पहिलेच हे तापलेलं, जळलं नाही ना काय नाही. हे थंडीमध्ये बघ ना मम्मी हे काहीतरी पटकन हा हे झालं ना काय ते हे थंडी ही भाजी मम्मी 20 मिनिटामध्ये. हे काय चुरा पण निघाला तुझं बेसनाचा चुरा. आता काय हे टाकते हे याच्यात गोल करते आणि मग टाकलं. तुला मम्मी ते हे सांडलेलं वगैरे पण नाही आवडत. हे काय मीडियम मध्ये मम्मी हे ठेवायचं गॅस मध्येच. हे मीडियम न स्लो.
हे बघ, हे पलटले लगेच 1 मिनिटामध्ये. आणि हे परत मग 1 मिनिटामध्ये काय ती कांदा हे भाजीला वेळ हे लागतो. प्लेटमध्ये काढणार ना, हे म्हणजे हा. 2 मिनिटं. हा, ते कांदा भाजीला मम्मी खूपच ते टाइम लागते ना हे शिजायला. बटाटा भाजी, वडे, हम्म. ते कांद्याला तर खूपच ते टाइम लागतं. हे म्हणून तर ते खूप जण ते नाहीच बनवत ना, हे भजी बिजी हे घरी. एवढूशासाठी ते खूप काय हे टाइम लागतं आणि टेस्ट पण नाही काय आलं, मग ते वेस्ट काय होऊन जातं आधी पैसे. तापून मीडियम घ्यायचा आणि नंतर मोठं. हम्म. हे बघ झाले पण मम्मी 2 मिनिटामध्ये. हे काय पावासोबत पण ना मम्मी हे खाऊ शकतो. पाव काय कट करते हातानेच. ही काय सुकी ही चटणी आहे. चटणी घरी केलेली, हम्म. लसूण चटणी. लसूण चटणी, शेंगदाणे वगैरे पण असतात. हे काय कांदा आणि काय हा वडा, वडा, मटार, हे बटाटा वडा. मटार, बटाटा वडा.